परंतु ना राधा पाटीलने मला वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या प्रवासाविषयी सुद्धा म्हटलेलं आहे. तिकडे काही गोष्टी तू उघड केल्यास, तिकडे तुझा जे काही सगळा भूतकाळ होता त्या संदर्भात सुद्धा तू तिकडे बरंच बोललेली आहेस. तेवढा वेळ मिळाला नाही आणखीन गोष्टी जगासमोर येण्यासाठी, या ऑडियन्स समोर येण्यासाठी, परंतु जे काही तिकडे राधा पाटीलने तुझ्या भूतकाळाविषयी तू सांगितलेला आहेस, एकंदरीत तो भूतकाळ आणि आत्ताचा वर्तमान काळ कसा चेंज तू पाहतेस? मी जेव्हा दुसरीकडे काम करत होती तेव्हा आम्हाला खायला सुद्धा भेटत नव्हतं टायमावरती, म्हणजे भेटतच नव्हतं. जेव्हा ऑर्केस्ट्रा म्हणा, लावणी बँड, कोरस मध्ये, तेव्हा ती इज्जत भेटत नव्हती. परत खायला आपल्याला काय भेटत नव्हतं. मग ते सगळं मी विचार करून मी आता माझ्या शो मध्ये माझ्या मुलींना जे पाहिजे ते मी ऑर्डर करते. असं नाही की त्यांना कमी पडलं पाहिजे. प्लस त्यांना एसी रूम, हॉटेलचे रूम असतात, वॅनिटी वगैरे सगळं प्रोव्हाइड करते की माझ्या मुलींना माझ्याकडून काय कमी पडायला नको. जे की मी आधी दुसरीकडे शोला होते, आम्ही त्यांना जे बोलत होतो, जे मालक असतील त्यांना, की अरे मॅडम तुम्ही काय हे नाही देते, ते नाही देते, असं आजपर्यंत आमच्या मुलींनी मला बोललं नाहीये की आता हे कमी पडतंय. मी म्हणजे काहीच कमी पडू देत नाही. टाइम टू टाइम त्यांना माझं शेड्यूल ठरलेलं असतं, या टायमिंगला हे मुलींना द्यायचंय. तर मी ही काळजी घेतली की मुलींना काहीच कमी नाही पडलं पाहिजे.